नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सोमनाथ जगताप तुमचं सगळ्यांचंच मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत, खरं म्हणजे जन्म झाला की आयुष्य स्टार्ट होतं आणि मृत्यू झाला की आयुष्य स्टॉप होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जन्म ते मृत्यूमध्ये आपण एक लाईफ जगत असतो. तीच लाईफ बऱ्याच वेळा नकारात्मक विचारामुळे थांबल्यासारखी वाटते. मित्र, याला कारणीभूत बरेच आहेत किंवा याची कारणं अनेक आहेत. मग याच्यामध्ये आपली लोक असतील किंवा आपली मरगळ असेल, अनेक कारणं आहेत यासाठी. खरं म्हणजे जोपर्यंत आपल्याजवळ माणसं आहेत तोपर्यंत विथ यू म्हणायला हवं, नाही का? गेल्यानंतर मिस यू म्हणण्यापेक्षा विथ यू केव्हाही चांगलं. आपुलकीनं मिळणारी माणसं हीच अनमोल ठेवा. मग असंच आयुष्य आपण जगायला हवं. हे आयुष्य जगत असताना दररोज नवी कोरे 24 तास देव म्हणा किंवा आयुष्य म्हणा आपल्याला देतं. मग भूतकाळाशी झगडत बसायचं का भविष्याचा विचार करत का बसायचं, हे आपण ठरवायचं आहे. मग आपणच सगळं ठरवत असू तर मग चांगलं का नाही ठरवायचं? झालेलं आयुष्य झालं, नवीन एकदा ते स्टार्ट करायला पाहिजे. रिस्टार्ट युअर लाईफ. नवीन एकदा त्याची सुरुवात करूया ना. हे करताना बऱ्याच वेळेस नकारात्मक विचार येतील. हे नकारात्मक विचार काही वेळेस नकारात्मक व्यक्तीमुळे येतात. म्हणून नकारात्मक विचार जर दुरुस्त करायचे असतील तर नकारात्मक व्यक्तीला डिलीट करायला हवं. डिलीट निगेटिव्ह पीपल्स. थोडं वाईट वाटेल पण खरं आहे. जर निगेटिव्ह माणसं आपण दूर ढकलली तर पॉझिटिव्ह माणसं आपल्याजवळ येतील किंवा आपण त्यांच्याजवळ जाऊन त्यांना सेव्ह करून ठेवायला हवं. त्यांच्याकडून चुका होत असतील. पॉझिटिव्ह माणसांची संगत सोडू नका. भूतकाळात जरूर रमा पण त्याच्याकडून अनुभव घ्या. फॉरगेट युअर पास्ट. भूतकाळ विसरा. ज्या गोष्टींमुळं तुम्हाला त्रास होतो अशा गोष्टी, अशी घटना विसरा आणि असं एकांतात जावा. म्हणजे खरं हे एकांतात जाणं आपण जापनीज लोकांकडून शिकलं पाहिजे. जपानमधील लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, सगळ्यात जास्त दिवस ते जगतात. लक्षात ठेवा, सगळ्यात आयुष्यमान त्यांचं जास्त आहे. त्याचं कारण ते सतत मेंदूला ॲक्टिवेट ठेवतात. प्रत्येक काही ना काही गोष्ट ते सातत्यानं करत असतात. ज्यावेळेस त्याला मरगळ येते, साधारणतः आपल्याला मरगळ येते त्यावेळेस आपण काय करतो? पार्टी करा, सुंदर मनोरंजनाचा चित्रपट पहा किंवा अनेक गोष्टी करतो. पण ते काय करतात, जापनीज लोक काय करतात पहा मित्रांनो. ते असंच डोंगर दऱ्या ज्या ठिकाणी असतात किंवा आपण आपल्या ह्याच्यामध्ये हिमालयाच्या ठिकाणी ते जातात, एकांतामध्ये जातात, कोणीही नसतं त्या ठिकाणी आणि मेडिटेशन करतात. जे जे नकारात्मक गोष्टी त्या ठिकाणी सोडण्याचं ते प्रयत्न करतात, चिंतन करतात त्याच्यावर. फॉरगेट युअर पास्ट. पास्ट विसरण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा एकदा ते चार्ज होऊन पुन्हा येतात. लक्षात ठेवा, तसं तुम्हीही चार्ज होऊन पुन्हा एकदा भविष्याचा प्लॅन करा मित्रांनो. वर्तमानाला सोबत घेऊन भविष्याचा असा प्लॅन करा, तुमच्यासारखं दुसरं कुणीच नाही बनू शकणार. आतापर्यंत आयुष्य जगलो आपण, चुका झालेच असतील. असा कोण नाही की जो चुका होऊच शकत नाही किंवा जो चुकूच शकत नाही. मित्रांनो, होऊ द्या ना, त्यातूनही बोध घ्या. ॲक्सेप्ट युअर मिस्टेक्स. त्या मिस्टेकलाही ॲक्सेप्ट करा, बोध घ्या आणि अशी भरारी घ्या. क्षितिजा पलीकडे जाण्याचं ध्येय ठेवा मित्रांनो. अशी भरारी, असे त्या मिस्टेक्सपासून तुम्ही घ्या. निश्चितच तुम्ही एका उच्च ध्येयापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. हे करत असताना आपला माइंडसेट कधीही नकारात्मक मानसिकतेकडे जाऊ देऊ नका. समजा गेलाच तर उमेद कधी हरू नका. उमेद ही मनाच्या उंबरट्यावरील अशी आशा आहे की ती तुम्हाला हळूच सांगते सगळं चांगलं होईल. आणि जर सगळंच चांगलं होणार असेल तर आपण का निराश व्हायचं? बिलकुल नाही व्हायचं. पुन्हा एकदा चार्ज होऊन रिस्टार्ट करायचं आहे जीवनाला. काहीही झालेलं असू द्या, पुन्हा स्टार्ट करा. रिस्टार्ट युअर लाईफ. तुमचं आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने सुरुवात करा. विथ जॉय. आनंदाने सुरुवात करा. तोच आनंद तुम्ही
तुमच्या यशाकडे संक्रमित करत जा, निराशेला दूर ढकला. आणि जसं मॅग्नेट एखाद्या लोखंडाला अट्रॅक्ट करतो तसं आशामय जी उमेद आहे त्याला तुमच्याकडे खेचून आणा. आणि पुन्हा एकदा हे लाईफ नव्याने सुरुवात करा. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हा चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांकडे शेअर करा, लाईक करा. आणि पुन्हा एकदा असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कमेंट करून मला ते विषय कळवत राहा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. धन्यवाद.